नमस्कार मंडळी, शेती माझे दैवत या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत, लहान मोठ्यांचे आणि चिमुकल्यांचे सुद्धा। बघा, आज पेरायचा आहे गहू आणि गहू कशा पद्धतीने पेरायचा, कोणता वाण गव्हाचा निवडला आहे हे सांगते तुम्हाला थोडक्यात। बघा, आपण जो गहू आम्ही आज पेरणार आहे तो फुले समाधान हा गहू आहे आणि मागच्या वर्षी हा महामंडळचा होता, परंतु यावर्षी हे बी काही भेटलं नाही म्हणून घरचंच बी आम्ही पेरणार आहे। मागच्या वर्षी जे 4 एकर आता सुद्धा जो गहू पेरायचा, तर या 4 एकर शेतामध्ये 96 क्विंटल गहू हे झाले। तरी पण सुद्धा एवढी काही व्यवस्था घेतली नव्हती, परंतु पाणी जे दिलं तर ते असं दांडानंच पाणी दिलं होतं। आणि बघा, आता पेरायची पद्धत जी आहे तर ती सुद्धा तुम्हाला पेरणी यंत्राच्या माध्यमातूनच समजेलच, परंतु अगोदर घेतल्या आहे सऱ्या पाडून आणि नंतर पेरणार आहे गहू। तर हा गहू एकरी 50 किलो प्रमाणे पेरणं सुरू आहे, म्हणजे 4 एकरात 2 क्विंटल बी हे गव्हाचं पाडायचं आहे आणि भरावर सुद्धा आम्ही गहू हे टाकणार आहे। तर खूप छान अशी क्वालिटी गव्हाची आहे, एकदम जास्त वाढत सुद्धा नाही आणि कसं की जास्त असा ठेंगणा सुद्धा नाही, उंच सुद्धा नाही, एकदम मीडियम गहू आहे। आणि गहू इतका जबरदस्त बसतो की तुम्हाला नंतर दिसेल सारखा एकदम गहू, आणि उभी सुद्धा खूप छान प्रकारे आहे। तर अशा पद्धतीने घेतली आहे आम्ही ही झडती मागच्या वर्षी, तर तेच यावर्षी सुद्धा गहू पेरणं सुरू आहे। तर या गव्हाची जी इतका खायला सुद्धा एकदम चांगली टेस्टी आणि सुंदर अशा पोळ्या होतात आणि चवदार सुद्धा लागतात। तर हुंडा बी असा तुटत नाही, मयेदार असा हुंडा सुद्धा याचा असतो, म्हणून आम्ही जास्त करून हेच गहू घरी खायला सुद्धा ठेवले आहे। आणि आम्हाला चांगला वाण हा एकदम असल्यामुळे जास्तीत जास्त गहू हाच पेरायचा आहे। तर अशा पद्धतीने सुरू आहे आज गव्हाची पेरणी। आणि तुम्ही सुद्धा जर यावर्षी 1 एकरात जर हा गहू जर पेरून जर बघितला तर नक्कीच तुम्हाला कळून येईल की कशा पद्धतीची आपल्याला झडती लागते आणि कसा या गव्हाचा वाण आहे। तर आमच्याकडे बी सुद्धा उपलब्ध आहे। तर चला मग आज करूया पेरणीला सुरुवात। तर बी तर 50 किलो प्रमाणे पेरलं, परंतु खत सुद्धा DAPची जी बॅग आहे तर ती एकरी 1 बॅग प्रमाणे आम्ही पेरणार आहोत। अशी करायची आहे आता गव्हाची पेरणी।
तर हे बघा मंडळी, घरचंच बी आहे आणि एकदम छान प्रकारे निघलं. कारण हे बघा, याच्यात कोणताही कीड आळ्या वगैरे झाल्या नाही. कारण की बी ठेवतानाच आम्ही त्याच्यात लिंबाचा पाला वगैरे आणि पावडर वगैरे टाकून ठेवलं होतं. त्याच्यामुळे एकदम चांगल्या रीतीने हे बीसुद्धा चांगल्या प्रकारे निघला आहे. तर आता कसं की यावर्षी हा महामंडळाचा प्लॉटसुद्धा भेटला नाही, म्हणून हे घरचंच बी पेरायचं. तर बघा, अशा पद्धतीने आता हे बीसुद्धा आम्ही हेच पेरणार आहे. आणि कोणत्या पद्धतीने आणि कशा पद्धतीने गहू हा पेरला, वावरसुद्धा कशा प्रकारे हे दुरुस्त केलं तर तुम्हाला सांगते. पहिले घेतलं आम्ही, वखरून घेतलं होतं सोयाबीनचं वावर, रोटा वगैरे काही केला नाही. आणि पाऊस पडल्यामुळे खूप छान प्रकारे या ठिकाणी तण वगैरे निघून आलं. आणि नंतर पाड्या ह्या सऱ्या, अगोदर ट्रॅक्टरच्या वखरांनी ह्या सऱ्यासुद्धा पाडून घेतल्या आहे. कारण पाणी द्यायची जी पद्धत आहे ती स्प्रिंकलरनं नाही, तर आम्ही हे भुईदांडानं जसं सऱ्याने पाणी देतो, त्यामुळे कसं की अगोदर ह्या व्यवस्थित सऱ्या पाडून घेतल्या. आणि जेव्हा आता हा गहू पेरला, तर गहू पेरल्यानंतर जवळजवळ निघून येऊस तर 2 वेळेस स्प्रिंकलरने पाणी द्यायचं आहे. कारण गव्हाला जर आपण ह्या असं जे तुम्हाला वाफे दिसतात त्याने जर पाणी जर दिलं, या सऱ्याने जर पाणी दिलं, तर कसं की गाळ हा गव्हावर बसू शकतो आणि त्यानंतर त्याला अडचण येईल उगायला. तर म्हणून उगून येऊस तर स्प्रिंकलरनंच फवाऱ्याने आधी पाणी द्यायचं आहे 3-3 तास. आणि नंतर गहू निघला की 15 दिवस 3 हप्त्यांनी चांगल्या प्रकारे गहू निघून आल्यानंतर गहू जेव्हा असा आपला थोडा वाळला, तर त्यानंतर द्यायचं आहे असंच हे दांडाने कसं मोकळं पाणी द्यायचं. तर मोकळं पाणी दिल्यानंतर बघा, आपला गहू हा झडतीला उतरल्याशिवाय राहणार नाही. कारण स्प्रिंकलरचं पाणी जे आहे त्याची जास्त दिवस टिकून राहत नाही. आणि गव्हाला कसं जास्त पाणी लागतं आणि जमीन सुद्धा नेहमी अशी वल्ली लागते. तर म्हणून अशा पद्धतीनेच आम्ही हे पाणी देत असतो. तर बघा, हे जे पाणी द्यायचं जुगाड पण आमचं असं सोपं आहे. कारण आम्ही काय करतो, जे फुटलेले किंवा जे पाईप चांगले नाही ते कापून एकमेकाला जोडतो आणि एक जी सरी आहे त्याच्यात 3-3 छिद्र त्या पाईपाला पाडतो. आणि त्यानंतर त्या छिद्राद्वारे असं पाणी आम्ही देत असतो. त्यामुळे एकदम मुरत असं पाणी जातं. आणि जो ओलावा आहे तर हा सरीने नेहमी टिकून राहतो आणि शेवटपर्यंत सुद्धा गव्हाला हे पाणी देत असतो. तर त्यामुळे नक्कीच गहू हा झडतीला उतरतो. परंतु हा जो फुले समाधान गहू आहे याची क्वालिटीसुद्धा चांगली वाटली, झडतीला सुद्धा चांगल्या प्रकारे उतरला आहे. आणि पोळीसुद्धा खाण्याला एकदम स्वादिष्ट. आणि जे आपण दळणसुद्धा जर गिरणीत दळायला नेलं तर एकदम बारीक पीठ हे येत असतं. नाहीतर आता ग्रीन गोडचे सुद्धा आम्ही काही गहू घेतला होता, तर ते कडक असल्यामुळे काय होतं की गहू जे दळण्यास अडचण येते, खूप जाड. अशा पद्धतीने जर आपण सऱ्या पाडून जर गहू जर पेरला आणि पाणी जर दिलं, तर नक्की आपण एका एकरात जवळजवळ 20 क्विंटलपर्यंत गव्हाची झडती घेऊ शकतो. आणि हीच पद्धत वापरून आम्ही दरवर्षी सुद्धा गहू पेरतो. तर व्हिडिओ आवडला तर जास्त लोकांपर्यंत शेअर करा, शेतकऱ्यापर्यंत. आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर दुसरा ब्लॉग तुमच्यासाठी